गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. शनी अमावस्या उद्या आहे. शनी अमावस्या आणि त्यानंतर सुरू होत आहे पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना. त्याला आपण म्हणतो धोंड्याचा महिना. तर ह्या शनी अमावस्येचं एक विशेष असं महत्त्व आहे, कारण की ह्या वर्षी शनी अमावस्या आणि शनी जयंती हे एकाच दिवशी आलेले आहेत आणि हा एकदम दुर्मिळ असा योग आहे. म्हणून ह्या शनी अमावस्येला विशेष असं महत्त्व आहे. तर आता ह्या अमावस्येला आपण काय करावं, काय करू नये याबद्दलच आपण सविस्तर माहिती पुढे बघूयात. बघा, शनी अमावस्या ही हिंदू धर्मामध्ये शनिदेवाची पूजा आणि उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. जेव्हा जेव्हा अमावस्या शनिवारी येते तिला आपण शनी अमावस्या किंवा शनेश्वरी अमावस्या असं म्हणतो. आता ही अमावस्या आहे 16 मे 2026 शनिवारी सकाळी 5:31 चालू होणार, तर ती त्याच रात्री 1:31 संपणार आहे. तर असा असणार आहे शनी अमावस्येचा काळ. तर या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. असं तर प्रत्येक अमावस्येला आपण घराची साफसफाई केली पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातली अपवित्रता दूर होते, नजर दोष दूर होतो, निगेटिव्हिटी दूर होते आणि आपलं घर हे पवित्र होत असतं. तर बघा, या शनी अमावस्येचं जे महत्त्व आहे ते 7:30 किंवा ज्या लोकांना जास्त 7:30 चालू आहे त्यांची यापासून मुक्ती होते. या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये 7:30 किंवा ढय्याचा योग सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस दोष कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे या दिवशी तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीचं तेल शनिदेवांना अर्पण करायचं आहे. शनिदेवांना प्रिय असे निळी फुले शनिदेवाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि या दिवशी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही नामस्मरण करा, जप करा आणि नक्कीच तुमची 7:30 मुक्ती होईल. आता कर्मफळदाता शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत मानले जाते. शनी अमावस्येला प्रामाणिकपणे म्हणजे काय, तर मनात कुणाबद्दलही द्वेष, कोणती कपटीत भावना न ठेवता शनिदेवाची आपल्याला अत्यंत निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने पूजा करायची आहे. असं केल्याने शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील जे पण काही दुःख, अडीअडचणी, अडथळे आहेत, आपल्या कामात येणारे सारखे अडथळे आहेत ते नक्कीच दूर होतात, सगळे दोष दूर होतात. त्यानंतर आपली पितृदोषातनं देखील मुक्ती होत असते. म्हणजे असं म्हणलं जातं की या दिवशी जेव्हा आपण पितरांचे तर्पण करतो त्याने आपला पितृदोष, कालसर्पदोष शांत होत असतो. म्हणून या शनी अमावस्येला तुम्ही तर्पण करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. किंवा मग आपण बघा पितृसेवा करतो, जसं की आपण आता अक्षय तृतीयाला झालं, पितृपक्षामध्ये झालं, आपण पितरांना अर्घ्य देत असतो. काळे तीळ आणि गावरान तूप एकत्र करून गौरांचं हवन करून आपण जेव्हा त्याच्यामध्ये आहुती देत असतो, त्या प्रकारे आपल्याला या अमावस्येला देखील पितृंची सेवा करायची आहे, जेणेकरून पितृदोषामधून आपली मुक्ती होईल. तर या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, तेल अर्पण करायचं आहे. त्यानंतर शनिदेवाच्या तेल अर्पण करताना किंवा कोणतंही फुलं अर्पण करताना शनिदेवाच्या मूर्तीच्या डोळ्यात कधीच बघायचं नाही. तेल अर्पण करताना असो किंवा दर्शन करताना असो नेहमी शनिदेवाला मान खाली घालून त्यांच्या चरणालाच बघायचं. शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालून अजिबात बघायचं नाही. शनिदेवाच्या चरणाकडेच बघून तेल अर्पण करायचं आणि पुष्प देखील अर्पण करायचं असतं. आता शनिदेवाला तर निळे फुले, काळे तीळ, काळे उडीद, शमीची पानं खूप प्रिय आहेत. म्हणून सहसा तुम्ही हेच फुलं किंवा काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर गरजू लोकांना काळे कपडे, काळे तीळ, काळे उडीद, अशी लोखंडी भांडे किंवा चांबड्याची बुटं दान करावीत असं मानलं जातं, कारण की हे खूप शुभ असतं. तर तसंच या दिवशी आपल्याला या अमावस्येला म्हणजे पशूंची सेवा म्हणजे काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकर खाऊ घालावी. त्यानंतर या दिवशी छायादानीला तर खूप महत्त्व आहे. आता काय आहे हे छायादान, तर छायादान म्हणजे एका वाटीत तेल घ्यायचं, त्यात आपला चेहरा बघायचा आणि ती वाटी दान करायची. मग तुम्ही ती वाटी तुमच्या क्षमतेनुसार कशाचीही घेऊ शकता, पण त्या वाटीत तेल घेऊन, म्हणजे बघा याने आपल्याला काय होतं, एक आपल्याकडनं भांडं देखील दान केलं जातं आणि तेल देखील दान केलं जातं. म्हणजे आणि आपली छाया देखील दान केली म्हणजे आपल्या मागची जी काही इडापिडा आहे ती या दिवशी दूर होत असते. म्हणून याला म्हणतात छायादान.
या दिवशी लोखंडी वस्तू, मोहरीचे तेल किंवा मीठ अजिबात विकत घ्यायचं नाही आहे. कुणीही या दिवशी वृद्ध महिलेचा किंवा वृद्ध लोकांचा, गरीब लोकांचा, नोकरांचा अपमान करायचा नाही आहे. कारण की शनिदेव हे आईला खूप प्रिय होते आणि शनिदेव हे का आपल्याला त्रास देतात? कारण की जेव्हा आपल्या वागण्यामध्ये कठोरता असते, निष्ठुरता असते, आपण जेव्हा प्रत्येक वेळी पदोपदी सगळ्यांचा अपमान करत असतो, घाडून पाडून बोलत असतो, तर अशांच्याच मागे देव का लागतो? कारण की आपल्या वाणीतून आपण आपलं भविष्य लिहत असतो. म्हणून वाणी कधीही चांगली, शुद्ध आणि प्रेमळच असावी. म्हणून ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्हाला तुमच्या रागावर जर कंट्रोल नसेल तर ॲटलिस्ट शनी अमावस्येला किंवा अमावस्येला तरी आपण आपल्या घरामध्ये वादविवाद टाळावेत, त्यानंतर मतभेद टाळावेत आणि जास्तीत जास्त आपल्या घरात शनिदेवाचं नामस्मरण होईल. हनुमान चालीसा आपल्या घरात अखंड चालू असावी. त्यानंतर एखाद्या देवाची गाणे आपल्या घरामध्ये चालू असावी, जेणेकरून की आपल्या घरात शांतता राहील, सुख समृद्धी टिकून राहील. म्हणून अमावस्येला हे सगळे उपाय केल्याने नक्कीच बघा, छोट्या गोष्टीतूनच खूप काही मोठं घडत असतं. आपल्याला असं वाटतं की या छोट्या गोष्टींनी काय होणार आहे, नाही, पण या छोट्या गोष्टीतूनच खूप काही घडत असतं, जी आपल्याला घडल्याच्या नंतरच कळतं. आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की छोट्या गोष्टींमधूनच माणूस खूप पुढे जातो आणि कधी आपल्याला असं वाटतं की खरंच आपण कुठे होतो आणि कुठे आलो म्हणून या छोट्या गोष्टी करत जा. भलेही तुम्हाला कुणीही नाव ठेवू द्या, तुम्हाला कुणीही काही म्हणू द्या, पण आपल्या हा छोट्या गोष्टींचा प्रयत्न कधीही सोडायचा नाही. एक ना एक दिवस कोणत्याही सेवेमध्ये सातत्य हवे. सातत्य जर नसेल तर ती सेवा पूर्ण होत नाही, त्या सेवेचं फळ देखील मिळत नाही. आणि कोणतीही सेवा करताना निस्वार्थ मनाने करा, की तुम्हाला इच्छा आहे, तुम्हाला श्रद्धा आहे, भाव आहे, म्हणून आपण हे करतोय. उगाच कोणी सांगितलं, कुठंतरी ऐकलं, कुठंतरी बोलल्या गेलं आणि म्हणून ते करणं, उगाच करायचं म्हणून करणं, याला कोणताही अर्थ नसतो. खरंच तुमच्या मनात भाव असेल तर ती सेवा कंटिन्यू करा. एक ना एक दिवस असा येईल की तुमच्या सेवेला देखील फळ येईल आणि ते फळ असं असेल की तुम्ही त्याचा कधी विचारही केलेला नसणार आहे आणि तुमच्या क्षमतेपेक्षा ते फळ खूप मोठं असणार आहे. म्हणून सांगते, कोणतीही सेवा करा, पण त्यात सातत्य मात्र ठेवा. आवडली असेल माहिती तर नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.